नमस्कार. आपल्या शेतातील माती परीक्षण करण्यासाठी आता हे समजा 1 एकरचं वावर आहे, तर बांध सोडून एक 15 फुटावर पहिल्यांदा एक फुटाचा खड्डा करायचा, असं गोल आकारामध्ये. तुम्हाला मी पुढे दाखवलेलाच आहे. आणि त्याला तसा हात फिरवून त्याची जी माती निघल सगळे लेअर आले पाहिजे त्या एक खड्ड्याची. आणि त्याच्यातलं एक वंजळभर माती काढायची. परत सेंटरमध्ये जायचं, तो पोल दिसतोय तो सेंटर आहे, तिथं एक खड्डा खंदायचा. तिथं पण सेम तसाच 1 फुटाचा खड्डा खोल करून गोलाकार खड्डा करून त्याच्यात असे हात फिरवायचा गोल. आणि त्याच्यातून जी माती पडेल ती कलेक्ट करायची. लास्टला बंधारा सोडून अलीकडे 15 फुटावर एक खड्डा घ्यायचा. असं 3 जागेत करायचं. आणि ते तिन्ही सॅम्पल एकत्र करून त्याच्यातले खडे पिढे असतील ते सगळे काढून टाकून फक्त माती एक पाव किलो कमीत कमी माती गेली पाहिजे. पाव किलो ते अर्धा किलो लॅबमध्ये एका पिशवीत टाकून त्या पिशवीवर आपलं नाव, शेताचा गट नंबर, आधार नंबर, तुमचा संपर्क क्रमांक हे टाकल्यानंतर लॅबमधून त्याचे रिपोर्ट येतात. आणि आपल्या मातीमध्ये कशाची कमतरता आहे आणि काय कोणता घटक जास्त आहे हे माहिती झाल्यावर आपल्याला त्यानुसार आपल्या जमिनीला खताची मात्रा देणे सोयीचे होते. धन्यवाद. या असा गोल खड्डा करायचं. हो का, ही काढलं बाजूला, वरलं काढलं. हो का, असं करा. कारण जी माती आहे तेवढीच मधली खाल्ली. हो का, असं केलं. अजून असं करायचं जरा. म्हणजे आता आपल्या पिकाच्या मुळ्या, समजा आता इथं सोयाबीन पेरायचं आहे, तर सोयाबीनच्या मुळ्या एवढ्या जातात. मग आता ह्याच्यातली माती काढताना का असं हात मारायचं, असं सगळी शेव. आता ही माती काढून आता ही थोडी नमसर आहे, तसं वाळली पाहिजे. ह्याला वाळवून देणार मी. हो का, हे पहा असं करा. आता इथली एवढी 2 मूठ घेतलो. आता असंच पुढे जायचं, पुढे एक असाच खड्डा करायचं. आता 1 एकरामधली 3 जागी असे खड्डे करून 3 जागची सॅम्पल मिक्स करायची. त्याला चांगलं वाळवायचं. आणि मग पिशवीत भरून तुमचं नाव, आधार नंबर, सर्वे नंबर टाकून तुम्ही माती परीक्षण लॅबला द्यायचं. त्यानं तुमच्या मातीमध्ये काय क्षार आहे का, काय म्हणजे कोणते कार्बन किती आहे तुमच्या जमिनीत, किंवा कोणती कमी आहे जमिनीत, किंवा आणि जास्त काय आहे तुमच्या जमिनीत, त्यानुसार खताची मात्रा वापरता येते. धन्यवाद.